नमस्कार, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण छान असं मटण सूप पाहणार आहोत। त्यासाठी एक वाटण करायचं आहे। इथं 2 लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत, एक कच्चा कांदा घेतलेला आहे, अद्रक घ्यायचं आहे चवीनुसार, एक वाटी छोटीशी धने घेतलेले आहेत आणि थोडं सुकं खोबरं, कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला हे सगळे पदार्थ आवडीनुसार घ्यायचे आहेत। आवडत असेल तर थोडेसे जास्त वापरले तरीही चांगलं। हे आता आपल्याला मिक्सरला चांगलं कच्चंच असं वाटण करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कोणताच पदार्थ आपल्याला भाजायचा नाही। खोबरं सेपरेट कुटून घेऊयात, म्हणजे छान कुटलं जातं। आता मी इथं एक स्वच्छ धुतलेलं 1 किलो चिकन घेतलेलं आहे। एकदा दोनदा छान पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा वाटलेला सगळा मसाला आपल्याला खोबऱ्यासहित टाकून घ्यायचा आहे। मीठ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचं। 2 चमचे पोहे खायचे 1 किलोसाठी पुरे होतं। आणि हळद आपल्याला 2दा वापरायची आहे, त्यामुळे एक छोटा चमचा इथं वापरली आहे। आता हे सगळं छान हाताने मिक्स करून 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता आपल्याला हे सूप कुकरमध्ये नाही करायचं, कारण कुकरमध्ये छान टेस्ट येत नाही। पातेल्यामध्येच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता इथं 2 पळ्या तेलाच्या घेतलेल्या आहेत, छोट्या पळ्या, आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला थोडासा कांदा आणि 2-4 लवंगा आणि 2-4 मिरे टाकायचे। छान टेस्ट येतं त्या सूपला आपल्या। आणि एक छोटा कांदा पण टाकायचा आहे त्याच्यामध्ये। छान कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा, म्हणजे सूपला छान टेस्ट येते। आणि कांदा भाजल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं होतं चिकन, ते सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि हळद पण थोडीशी या तेलातच टाकायची, परत छान सूपला आपल्या कलर येतो। त्यामुळे तेलात पण थोडीशी हळद, कोणतंही शिजवताना मटण चिकन तेलात थोडंसं टाकायचं, म्हणजे सगळ्या आपल्या सूपला छान कलर येतो। आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान असं तेलामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं पाणी न टाकताच त्याच्यावर ताट ठेवायचं आणि ताटात पाणी ठेवून मग ते ताटातलं पाणी त्याच्यात टाकायचं आहे। आता तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। आणि पाणी सुटतं थोडंसं, मीठ असल्यामुळे असं सुक्कं पाणी न टाकताच, म्हणजे छान सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स होतात। आपल्याला ताटामध्येच 2दा-3दा असं पाणी गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्या चिकनमध्ये। आणि थंड पाण्याचा वापर करायचा नाही। अगोदरच भरपूर असं पाणी गरम करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात, पण असं टाकल्यानंतर छान थोडं थोडं असं प्रमाणात आपल्याला पाणी टाकता येतं। जास्तही पाणी सूपला झालं तर ते बेचव होतं, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाणही वाढवायचं नाही। चिकन बुडेल इतपतच पाणी त्याच्यामध्ये असलं पाहिजे। आणि अर्धा तास छान शिजू द्यायचं आहे आपल्याला। जेवढं छान शिजवताल तेवढं सूपला छान टेस्ट येते। असं सूप तुम्ही एरवी जास्त स्पायसी खायचं नसेल तर तुम्ही असंही भाकरीबरोबर हे सूप भाकरी चुरून छान लागतं। किंवा असंही पेल्यानंतर एखादी आजारी व्यक्ती असेल, अगर सर्दी काही झाली असेल तर असं सूप दिलं तर ते लवकर बरं होतं आणि टेस्टी सूप बनतं आपलं हे असं। त्या बोनचं थोडंसं चिकन सुटल्यासारखं होतं, तेव्हा समजायचं की आपलं चिकन शिजलेलं आहे। पातेल्यामध्ये थोडासा वेळ लागतो, कुकरमध्ये पटकन होतं पण त्याला चव येत नाही। तयार आहे असं आपलं टेस्टी असं सूप। छान असं भाकरी चुरून तुम्ही खाऊ शकता, असंही पिऊ शकता किंवा नंतरही फोडणी देऊ शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।